झी 24 तास एक पाऊल पुढे। विधानसभेमध्ये जी घटना घडली ती दुर्भाग्यपूर्ण होती। अशा घटनेचं समर्थन आम्ही केलंही नाही आणि आताही करत नाही। या घटनेच्या संदर्भामध्ये कालही आम्ही स्पष्ट भूमिका मांडली होती की याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आज 5 आमदारांचं निलंबन या संदर्भामध्ये केलेलं आहे आणि त्या निलंबनाच्या संदर्भामध्ये आम्ही स्वागताचीच भूमिका घेतली। परंतु माननीय अध्यक्षांकडे मी स्वतः जाऊन सांगितलं की याचं फुटेज तपासून त्या संदर्भामध्ये नक्की कोण होतं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। आम्ही आव्हान दिले गृहमंत्र्यांना, फुटेज घ्या, आमच्या समोर बघा ते सीसीटीव्हीत काय दिसतंय आणि जेवढे लोक दिसत असतील त्यांच्यावर कारवाई कराल का? अशा प्रकारचा अन्याय आम्ही सहन करू शकत नाही। जे दोषी आहेत त्यांना कारवाई करत असाल तर मग सर्व दोषींवर कारवाई झाली पाहिजे। फक्त शिवसेना, भाजप अशा पक्षांना टार्गेट करायचं हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। इथे न्याय मिळाला नाही तर आम्ही हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये नेऊ आणि तिथे दाद मागू। ही जी काही फुटेज आहे सीसीटीव्हीची फिल्म ती न्यायालय पाहिल आणि त्याच्यातून न्याय देईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।